एकदम परफेक्ट तळणीचे मोदक. कलर, स्ट्रक्चर आणि या मोदकांच्या पाकळ्या बघा किती सुंदर दिसत आहेत. एक मोदक मी तोडून दाखवते. तर बघा मस्त खुसखुशीत आणि लेयर्सवाले हे मोदक बनतात. नमस्ते मंडळी, आपल्या सर्वांचे लाडके बाप्पांचे आगमन होत आहे आणि बाप्पा येणार म्हटल्यावरती आपल्या घरात उत्साहाचं वातावरण असतं. बाप्पांच्यासाठी काय बनवू आणि काय नको होतं, तर त्यासाठीच आपण बाप्पांच्या आवडीचे वेगवेगळ्या रेसिपींच्या सिरीज चालू करत आहोत. आणि आज आपण बाप्पांच्या आवडीचे तळणीचे मोदक पाहणार आहोत. हे मोदक अगदी महिनाभर टिकतात, त्याचबरोबर हे मस्त खुसखुशीत बनतात आणि अगदी बाप्पा आल्यापासून ते जाईपर्यंत हे मोदक आपण प्रसाद म्हणून वापरू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे अनेक मंडळे असतात, या मंडळामध्येही आपण हा प्रसाद म्हणून देऊ शकतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर हे तळणीचे मोदक बनवण्यासाठी मी येथे 1.5 कप मैदा घेतला. मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालू शकतं, पण मैद्याच्या मोदकांना कलर खूप छान येतो. आता 1.5 कप मैद्यासाठी अर्धा कप बारीक रवा घेतला. जर बारीक रवा नसेल तर मिक्सरमध्ये बारीक करून मग ॲड करावा. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि हे सर्व जिन्नस हाताने पहिल्यांदा चांगले मिक्स करून घेतले. आता यामध्ये कडकडीत गरम तुपाचे मोहन 5 चमचे ॲड करू. तर मी येथे घट्ट तूप घेतलं आहे, त्यामुळे फुल मोठे 2 चमचे तूप घेतलं आणि हे चांगलं कडकडीत गरम करून घेतलं. तूप गरम केल्यानंतर पातळ झाल्यामुळे याची क्वांटिटी जास्त होते, त्यामुळे तूप पातळ झाल्यानंतरच मापून घालायचं. तर मी येथे कडकडीत गरम झालेलं 5 चमचे तूप यामध्ये ॲड केलं आणि तूप गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हाताने चोळून चांगलं मिक्स करून घेतलं. पिठाच्या प्रत्येक कणाला तूप लागलं पाहिजे, त्यामुळे पीठ दोन्ही हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने चांगलं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर हे पीठ मुठीमध्ये घेऊन दाबून बघायचं. मूठ वळली गेली म्हणजे या पिठामध्ये तुपाचे मोहन अगदी बरोबर पडलं आहे. या मोदकामध्ये तुम्ही तुपाऐवजी तेलाचे मोहनही वापरू शकता. आता या पिठामध्ये थोडं पाणी घेत पीठ चांगलं मळून घेऊ. तर आपण नेहमी चपातीला जे पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजेच आपण पुरीला पीठ मळतो ना, अगदी तसंच घट्ट पीठ मळून घ्यायचं. आता हे पीठ कमीत कमी अर्धा तास झाकण लावून बाजूला ठेवून देऊ, कारण यामध्ये आपण रवा घातला आहे आणि रवा भिजण्यासाठी वेळ लागतो आणि रवा भिजल्यानंतर छान फुलला जातो. आता पीठ भिजते तोपर्यंत आपण मोदकमध्ये भरण्यासाठी सारण बनवून घेऊ. सारण बनवण्यासाठी मी येथे 1 मोठा सुका नारळ किसणीवरती खिसून घेतला आणि ज्या कपाने आपण मैदा रवा मोजून घेतला त्या कपाने हा 2 कप खोबऱ्याचा खीस आहे. तर या मोदकाच्या साहित्याचं मेजरमेंट अगदी बरोबर घेतलं की मस्त परफेक्ट मोदक बनून तयार होतात, त्यामुळे सर्व साहित्य मापून घ्यायचं. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ते प्रत्येकी 5-5 घेतले आणि बारीक आकारामध्ये कट करून घेतले. सारणामध्ये ड्रायफ्रुट्स नाही वापरले तरीही चालू शकतं. आता एका पॅनमध्ये 1 चमचा खसखस मंद आचेवरती भाजून घेतली. त्यानंतर पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलं आणि या तुपामध्ये खोबऱ्याचा खीस मंद गॅसवरती भाजून घेतला. त्यानंतर अर्धा चमचा तुपामध्ये चॉप केलेले ड्रायफ्रुट्स मंद गॅसवरती भाजून घेतले. तसेच 1 चमचा तीळही मंद गॅसवरती भाजून घेतला. हे सर्व जिन्नस तुपामध्ये आणि मंद गॅसवरती भाजल्यामुळे सारण मस्त खमंग बनतं. आता हे भाजलेले खोबरे, खसखस, ड्रायफ्रुट्स, तीळ सर्व जिन्नस एकत्र केले आणि यामध्ये अर्धा चमचा जायफळ आणि वेलचीची पावडर ॲड केली आणि हे सर्व जिन्नस पूर्णपणे गार झाल्यानंतर अर्धा कप पिठी साखर ॲड केली आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि आपलं मोदकामध्ये भरण्यासाठी मस्त टेस्टी खमंग असं सारण तयार झालं आहे. आता इकडे पीठ मळल्यापासून जवळपास अर्धा-पाऊण तास झाला आहे आणि अर्धा-पाऊण तासामध्ये पीठ चांगलं भिजलं गेलं आहे आणि रवाही चांगला फुलला आहे. रवा चांगला फुलला की मोदक मस्त खुसखुशीत बनतात. आता हे पीठ परत 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून घेऊ आणि मोदक बनवण्यासाठी या पिठातील अगदी छोटासा पेढ्याच्या आकाराचा एक गोळा बनवून घेऊ आणि हा गोळा लाटून अगदी पातळ असं पान बनवून घेऊ. आता या लाटलेल्या पानावरती 1 चमचा सारण घातलं आणि आता याचा मोदक बनवून घेऊ. तर मोदक बनवण्याच्या मी 2 पद्धती दाखवणार आहे. पहिली अगदी सोपी पद्धत आहे. तर बघा, दोन्ही हाताच्या बोटाने पारी पकडायची, फोल्ड करायची आणि एका साईडला
असं फोल्ड करत चिकटवत जायचं. एका हाताने हा मोदक सरकवायचा आणि दुसऱ्या हाताने पारी फोल्ड करून पहिली पाकळी संपते त्या ठिकाणी ही दुसरी पाकळी चिकटवून घ्यायची. आणि या मोदकाला किती पटकन सुंदर अशा पाकळ्या बनवून तयार झाल्या बघा. आता या हलक्या हाताने वरच्या साईडला खेचत अशा पद्धतीने चिकटवून घ्यायच्या आणि आपला हा भरपूर पाकळ्यांचा मोदक तयार. त्यानंतर छोटे छोटे गोळे बनवून एक एक मोदक बनवण्यासाठी खूपच वेळ जातो. त्यामुळे अशा पद्धतीने एकच मोठा गोळा बनवायचा आणि आपल्याला जितकं शक्य आहे तितकं मोठं पान लाटून घ्यायचं. अगदी पातळ असं पान बनवून घ्यायचं आणि यावरती एका वाटीने किंवा टोपणाने अशा पद्धतीने गोल मारून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण एकाच वेळेस अगदी पटकन भरपूर अशा मोदकांच्या पाऱ्या बनवून घेऊ शकतो. आता यातील एका पारीचा मी वेगळ्या पद्धतीने मोदक भरून दाखवते. तर बघा, एक पारी घेतली आणि या पारीच्या काठाने अगदी थोडंसं पाणी लावून घेतलं. यामुळे मोदकाच्या पाकळ्या अगदी व्यवस्थित चिकटल्या जातात. आता बघा, ही पारी एका हातामध्ये धरायची आणि दुसऱ्या हाताने पाकळ्या बनवून घ्यायच्या. तर अंगठ्या साईडचं बोट पारीच्या आतमध्ये घालायचं आणि त्या बोटाच्या साईडचं बोट आणि अंगठा याने पारीत चिकटवून पाकळी बनवून घ्यायची. आणि या मोदकाच्या पाकळ्या अगदी जवळजवळ बनवायच्या. यामुळे मोदकाला पाकळ्या भरपूर दिसतात आणि मोदक सुंदर दिसतो. तर अशा पद्धतीने या सर्व पाकळ्या बनवून घेतल्या आणि या पाकळ्यांच्या मध्ये 1 चमचा सारण भरून घेतलं आणि त्यानंतर पाकळ्या वरच्या साईडने थोड्याशा दाबून पातळ करून घ्यायच्या. यामुळे वरून मोदक व्यवस्थित बंद करता येतो आणि मोदकाच्या पाकळ्याही मस्त पडतात. आता या पाकळ्या हलक्या हाताने एकत्र केल्या, वरच्या साईडला खेचून घेतल्या आणि चिकटवून घेतल्या आणि भरपूर पाकळ्यांचा किती सुंदर मोदक तयार झाला आहे पहा. तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतले. तर आपण घेतलेल्या साहित्याच्या मेजरमेंट प्रमाणे मीडियम साईजचे 51 मोदक बनवून तयार होतात. मोदक बनवून झाले. आता हे मोदक तळायचे कसे ते पाहून घेऊ. तर मी येथे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल अगदी जास्त कडकडीत गरम करायचं नाही, तर मध्यम गरम झाल्यानंतर यामध्ये मोदक सोडून घ्यायचे आणि तेलामध्ये सर्व मोदक सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपण पूर्णपणे मोदक तळून घेणार आहोत. आता मोदक तळत असताना मोदकाच्या पाकळ्यांची साईड तळण्यासाठी जास्त वेळ लागतो, पण हे मोदक तेलामध्ये सोडल्यानंतर आपसुकच पाकळ्याची साईड खायच्या साईडला जाते. त्यामुळे पाकळ्यांची साईड अगदी व्यवस्थित तळली जाते. तरीही मोदक तळत असताना झाऱ्याने सारखं हलवत राहायचं. यामुळे मोदकाला अगदी सर्वत्र एक सारखा कलर येतो. तसेच आपण एका वेळेस 10 ते 12 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मोदक तळू शकतो. तर बघा, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे मोदक मी मीडियम फ्लेमवरती तळून घेतले आहेत आणि तळत असताना झाऱ्याने सारखं उलटपलट करून घेतले. त्यामुळे सर्व मोदकांना सर्व बाजूंनी अगदी एक सारखा कलर आला आहे. तर मोदकांना किती सुंदर सोनेरी कलर आला आहे पहा. याच्यापेक्षा डार्क कलर काढायचा नाही, कारण मोदक गरम असतात आणि याची कुकिंग प्रोसेस चालू असते. त्यामुळे थंड झाल्यानंतर याचा कलर अजून थोडासा डार्क येतो. त्यामुळे हलकासा सोनेरी कलर आला की आपण तेलामधून मोदक काढून घेऊ. तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तळून घेतले आणि मोदक थंड झाल्यानंतर मोदकाला कलर बघा किती मस्त बिस्किट कलर आला आहे. तसेच मोदकाला पाकळ्याही भरपूर आणि खूप छान दिसत आहेत आणि मुख्य म्हणजे मस्त खुसखुशीत बनले आहेत. चला तर या गणेश उत्सवामध्ये या माझ्या पद्धतीने तळणीचे मोदक नक्की करून पहा. अगदी परफेक्ट बनतील. अजिबात तेलकट नसणारे मस्त खुसखुशीत भरपूर पाकळ्यांचे मोदक बनून तयार होतील. तसेच हे तळणीचे मोदक आवडले असतील तर एक लाईक करा आणि मोदक कसे बनले आहेत ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे माझे नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू. बाय बाय.